नमस्कार नमस्कार नमस्कार, मी जय आणि मी वीरू। या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। दिवस उन्हाळ्याचे आहेत, दिवस निवडणुकांचे आहेत, दिवस शिमग्याचे आहेत आणि आम्ही कोकणात आहोत। इतकं डेडली कॉम्बिनेशन याआधी कुठे पाहिलंय का? म्हणजे बघा ना, वरून सूर्यदेव तळपतोय आणि दुसरीकडे होळी पेटवण्याची तयारी सुरू आहे आणि त्यात राजकारणाचा अक्षरशः वणवा पेटलाय। आणि अशा रणभूमीत आम्हाला कुठे संधी मिळतेय का हे आम्ही पाहणार आहोत। कोकणी आणि मालवणी माणसांना भेटणार आहोत आणि त्यांच्यातून निवडून आलेल्या नेत्यांशीही बोलणार आहोत। चला तर मग रत्नागिरीत जाऊया आणि बघूया कोण कोण भेटतंय ते। निघायचं? चलो। आज लोकसभा मतदारसंघाच्या शोधात ही जयवीरूची जोडी पोहोचली आहे, ती म्हणजे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये। आणि आज आपल्या सोबत आहेत ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी। जय महाराष्ट्र। काय म्हणताय सर, आता हल्ली सगळ्यांच्या मुंबई वाऱ्या फार वाढलेल्या आहेत, मग आज तुम्ही आता हा कार्यक्रम झाला की मुंबईला जाणार आहे का? मुंबईला मी जाणार नाहीये, कारण कोकणामधला शिमगा उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकप्रिय आहे आणि शिमग्याला अनेक चाकरमानी मोठ्या उत्साहाने येत असतात, तर त्या शिमग्यामध्ये सोंग अनेक असतात। अच्छा, बर। तसं राजकीय पक्षाची सोंग घेऊन अनेक लोक रूप घेऊन चेहरे घेऊन तुमच्यापर्यंत लोकांपर्यंत येतात आणि त्याच्यामध्ये कोकणामधला जो महत्वाचा सोंग असतं तेच महत्वाचं पुढे टिकतं भविष्यामध्ये, हा माझा दृष्टिकोन आहे। अच्छा, तर मला सांगा आता सध्या काय म्हणजे लोकसभेची तयारी कुठपर्यंत आली हो? सगळ्या गोष्टी आता लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरुवात झालेली आहे। अच्छा, जसा कोकणामध्ये शिमगा येतो तशी सोंग कशी येतात त्याच पद्धतीने आता एक एक दिवस पुढे चाललेला आहे आणि कोकणातले निवडणूक कोकणवासियांना काय नवीन नाही। अच्छा, जसं निवडणुका आल्या की अनेक पक्ष अनेक व्यक्ती तुमच्या समोर येतात, तसंच हे शिमगा आल्यानंतर सोंग येतात, त्या पद्धतीने विविध पक्षाची विविध राजकीय मंडळी आता प्रत्येक दारामध्ये येतील। 5 वर्षामध्ये कधी ते दिसत नाहीत, 5 वर्षामध्ये उपयोग पडत नाही। नाव घेत नाही का? नाव कशाला घ्यायला पाहिजे? या कोकणामध्ये अनेक पक्षाचे अनेक सोंग घेऊन आहेत। बघा ना, आता रत्नागिरीमध्ये पाहिलात काही मंडळी सोंग घेऊन अन्य पक्षामध्ये होती, सोंग घेऊन त्या पक्षात आले, त्या पक्षातून त्या पक्षात गेले, त्या पक्षातून उमेदवारी मिळत त्या पक्षात जातील, असे अनेक सोंग या संपूर्ण रत्नागिरीमध्ये नाचताना तुम्हाला दिसतील। नाही 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 नाही, ज्या वेळेला मी रत्नागिरीला नगराध्यक्ष होतो 1997 साली, त्या उदय सामंत शिवसैनिक होते आणि मग त्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये गेले, तिथे आमदार झाले, नंतर काही काळानंतर ते शिवसेनेमध्ये आले, परत ते शिंदे गटामध्ये गेले आणि आता पुढच्या काळामध्ये ते कुठे असतील हे कोणच सांगू शकत नाही। उदय सामंत आणि आम्ही एका तालुक्यातले असल्यामुळे शिवसैनिक पूर्वीचे असल्यामुळे एकत्र होतो, राजकीय पटलावरती आज ते माझे विरोधक आहेत आणि त्यांचा मी विरोधक आहे, एवढं नक्की। मैत्रीचे संबंध केव्हाच आमचे संपलेले आहेत। गुवाहाटीला चला अशी तुम्हाला ऑफर नव्हती का? सगळे चालले होते तेव्हा शिंदे साहेबांचे त्या शिंदे मंडळ पुरायचे एक शिवसेनेचा एक त्यावेळेचा आमदार म्हणून निश्चितपणे त्यांच्या अपेक्षा असताना, परंतु राजन साळवींच्या निष्ठा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी होत्या आहेत, राहणार आहे। मागच्या वेळेला नारायण राणे शिवसेना सोडून गेले होते त्यावेळेला सुद्धा चर्चा असते, परंतु त्यावेळेला राजन साळवींनी दाखवून दिलं राजन साळवींच्या निष्ठा ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी होत्या आणि आजही माझ्या निष्ठा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आहेत आणि उद्धवजी बरोबर आम्ही मरेपर्यंत राहायचा निर्णय मनाशी घेतलेला आहे। मी तुम्हाला सांगितलं की कोकणाचं नातं हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेशी आहे। ज्या वेळेला शिवसेना रुजवली मुंबईमध्ये, ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढली, रूपांतर शिवशाहीमध्ये झालं आणि त्यावेळेस वंदनीय शिवसेना प्रमुखांनी मनोज जोशी रायगडचे त्यांना मुख्यमंत्री बनवलं, नारायण राणे सिंधुदुर्ग त्यांना मुख्यमंत्री बनवलं, रवींद्र माने पालकमंत्री झाले, सर्वसामान्य कुटुंबातला माणूस
एक मोठ्या पदावरती पोहोचला आणि म्हणून शिवसेनेचं वेगळं नातं आहे. त्या मतदारसंघामध्ये एकदा नाही दोनदा हा विनायक राऊतना संधी दिली आणि ते आज खासदार त्या ठिकाणी आज आहे आणि तिसऱ्यांदा स्वतः हॅट्रिक साधणार आम्हाला विश्वास आहे. मला सांगा राजनजी, आता मध्यंतरीच्या काळात अनेक विघ्न तुमच्या मागे आले, तर या विघ्नांचा काय तुमच्या राजकीय जीवनावरती परिणाम होईल का असं वाटतंय तुम्हाला? माझ्या मागे सध्याच्या विद्यमान सरकारने जे अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून शिकलं कष्ट मागे लावलेलं आहे त्याचा निश्चितपणे मला आणि माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत आहे. परंतु त्याच्यामध्ये मी एक राजन सावजी म्हणून शिवसैनिक आहे, माझ्यावरती त्यांचा काय आक्षेप असेल हरकत नाही, परंतु त्या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी माझ्या घरापर्यंत पोहोचायला नाही पाहिजे. माझ्या कुटुंबामध्ये माझी पत्नी माझा मुलगा त्यांच्यापर्यंत ते आज गुन्हा दाखल केला. आता पुन्हा एकदा माझे मोठे भाऊ माझी वहिनी माझा पुतण्या तिघांवरती स्वतः ते आता मला मदत केली म्हणून गुन्हा दाखल त्यांचा आता प्रयत्न चाललेला आहे. आता त्यांच्या मनामध्ये काय मला माहिती नाही, पण त्यांच्या मनामध्ये एवढंच असणार की राजन साळवी शिंदे गटामध्ये आला नाही, येण्यासाठी त्यांचा तो प्रयत्न असू शकतो. राणेंना आता उमेदवारी जाहीर झालीच की झाल्यातच जमाय ना, म्हणजे राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यातच जमायचं. माझं तर म्हणणं आहे की नारायण राणेंनी आमच्यासमोर उभं राहावंच टॉप फाईट होईल कुठच्या कुठे. आतापर्यंत इतिहास आहे की आज वैभव नाईक सारखा उद्या तरुण कार्यकर्त्यांनी त्यांना विधानसभेला पराभूत केलं. मुंबई सारख्या मोठ्या महानगरामध्ये आज नाही म्हटलं तर तिथे एका महिलेने पराभूत केलं आणि तिसरी हॅट्रिक साधण्यासाठी त्याने आमच्या विनायकरावांच्या समोर यावंच. आम्ही जास्त फरक आतापर्यंतच्या 19-14च्या जो फरक आहे ते जास्त फरकाने त्याला पाडू. म्हणजे तुमच्या नजरेत नारायण राणे हेच टार्गेट असतं? नारायण राणे आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये जमीन धरतच नाही आमच्या स्पर्धेमध्ये. विनायक राऊतांना जिंकवणं हे टार्गेट आहे की नारायण राणेंना पाडणं हे टार्गेट? विनायक राऊत हे जिंकणार आहेतच आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मतदारसंघावरती असलेला शिवसेनेचं वर्चस्व, त्यामुळे विनायक राऊत एक नाण्याची बाजू आहे आणि शिवसेना दुसरी बाजू आहे. नारायण राणे आणि संपूर्ण तो असलेला परिवार आमच्या गणितातून बसत सामंतांना किती स्कोप आहे? माझ्या मध्ये सामंतांनी आज संपूर्ण मतदारसंघामध्ये एक वातावरण निर्मिती केली. काय वातावरण निर्मिती केली की भावी खासदार भावी केंद्रीय मंत्री त्यांनी केली, हौस भागून घेतली त्यांनी. आता हौस भागली असेल त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळत नाही असे संकेत मिळतात आहे. बघू पुढे पुढे काय काय होतं. जुने मित्र होते, आज आमचे जुने मित्र ते नाहीत, त्यावेळेला होते, आज नाही. आज राजकारणामध्ये आमच्यामध्ये आम्ही दोघंही एकमेकांच्या जवळ असू शकत नाही. आमचं टार्गेट त्यांना पराभूत करणं विरोधकाला आमचं टार्गेट आहे. अच्छा, मला सांगा, आता भाजप असा अजेंडा ठेवतो डोळ्यासमोर 45+ असा अजेंडा ठेवतोय भाजप यंदाच्या निवडणुकीत, तर मग काय वाटतंय? टार्गेट आहे आता सध्या भाजपचं, तर मग काय वाटतंय करतील का, क्रॉस करतील टार्गेट? कसं आहे, नरेंद्र मोदी अमित शहाना वाटतं 400 पार, महाराष्ट्रामध्ये म्हणतात ते आम्ही 45+. तसं घडू शकत नाही, तर हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हिंदुत्वाचा महाराष्ट्र आहे. आणि आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार गट, त्या ठिकाणी काँग्रेसचं हे आणि त्यात येणाऱ्या अनेक पक्षाची मंडळी, मुस्लिम मतदार, बौद्ध मतदार आजच्या घडीला त्या महाविकास आघाडीला आकृष्ट झालेला आहे. या सर्वांची आपण गोळाबेरीज केली तर निश्चितपणे आम्ही 40+ होऊ असं आम्हाला वाटतं. मला एक सांगा, आता मगाशी बोललंच पाहिजे. आता मगाशी वीरूने कोकणातल्या पर्यटनाचा विषय काढला, पण आम्ही कोकणात येत असताना आम्हाला लागतो तो म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. तर मग हा आता एवढे सगळे कोकणातले नेते सरकारमध्ये आहेत, काही विरोधी पक्षामध्ये आहेत, तर मग या रस्त्याला, या महामार्गाला एवढा वेळ का लागतोय? आमचं हे दुर्दैव आहे. गोवा ते मुंबई हा कोकणचा महत्वाचा महामार्ग व्हावा यासाठी त्या काळापासून अनंतराव गीते होते केंद्रीय मंत्री, तिथे सुरेश प्रभू होते, तेव्हापासूनची मागणी होती. ती मागणी सत्यामध्ये उतरली म्हणून त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळातला तो विषय होता. पण आता तो रस्ता लांजापासून गोव्यापर्यंत झाले, पण लांजा तो रखडला आहे, त्याला सरकार जबाबदार आहे. सर, आता कोकणातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आताच्या घडीतला नारायण राणे त्या प्रोजेक्टच्या बाजूला आहे, तो म्हणजे नाणारचा प्रकल्प. त्याच्याबद्दल काय वाटतं? उद्या नारायण राणे समजा खासदार झाले समजा, तर तो मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न केला, काय असेल? कोकणामध्ये प्रदूषण न होणारे असे प्रकल्प यावे,
रोजगार व्हावी, निर्मिती व्हावी ही पहिल्यापासून प्रत्येक कोकणवासियांची इच्छा होती. पण ह्या रिफायनरी प्रकल्पामुळे तिथलं प्रदूषण वाढणार असेल, लोक विस्थापित होणार असतील, त्याचा जनतेला त्रास होणार असेल आणि जनतेचा आता ज्या पद्धतीने त्या प्रकल्पाला विरोध आहे, त्या मतदारसंघामध्ये 50% पाठिंबा, 50% विरोध असा दोन्ही मतप्रवाह आहे. परंतु आज शिवसेना पक्षात उद्धव ठाकरे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे, या प्रकल्पाला विरोध ही भूमिका इथल्या सर्व शिवसैनिकांची या ठिकाणी आहे. नारायण राणे हा व्हिडिओ बघताना ते तुमचे विरोधक आहेत, त्यांचे विरोधक आहेत, त्याला कॅमेऱ्यात बघून काय मेसेज द्याल नारायण राणेंना? खास नारायण राणेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबरोबर गद्दारी केलेली आहे. त्या काळामध्ये वादाचा वाल्मिकी त्या काळामध्ये ते झालेले आहे आणि म्हणून आता ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आता परिवाराला विसरलेले आहे. त्यामुळे त्यांनी आता निवृत्ती स्वीकारावी आणि शांतपणे पुढचं जीवन घालव असं माझं त्यांना इथून हात जोडून संदेश आहे. म्हणजे जेवण म्हणाला, जेवणाचा किस्सा आठवला वाटतं तुम्हाला? मला सांगा, म्हणजे आता तुम्ही इंडिया आघाडीमध्येच आहात, तर मग देशात इंडियाची सत्ता येईल का? 100% येईल. हो, 100%. फुल कॉन्फिडन्स. आज जवळ आपण राहुल गांधींचा जो आज नारा संपूर्ण देशामध्ये पाहतो, त्यांच्या साथीला अनेक छोटे छोटे मोठे मोठे पक्ष आहे. त्यामुळे देशामध्ये इंडिया येणारच हा प्रत्येक आम्हा शिवसैनिकांचा विश्वास आहे. ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींवरचं प्रेम जास्त वाढलंय. आणि शेवटी आमची महाविकास आघाडी आहे, देशामध्ये इंडिया आहे, मित्रपक्ष समपक्ष एकत्र असतात त्यांना विचाराने. अच्छा. एक विचाराचा अजेंडा घेऊन हा इंडिया पुढे जातो आहे. बरं, मला सांगा, आता आम्ही जय विरू लोकसभा मतदारसंघ म्हणजे लोकसभा निवडणूक लढवायचं म्हणतोय, तर आम्ही जर रत्नागिरीत उभं राहिलो तर मग काय, मग आम्हाला मिळेल का? आम्ही राहू का, येऊ का निवडून? येऊ का? जय विरू ही जोडी शोले पिक्चर मध्ये चांगली दिसते. जय विरूची जोडी एबीपी माझ्याच्या टीम मध्ये चांगली दिसते. पण ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये जय विरूने उतरू नये, कारण शेवटी आज जनतेचा कौल आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या बाजूने आहे आणि जय विरूने आता मतदारसंघामध्ये काही काम केलं नाही असं माझा तुमच्यावरती आरोप आहे. साहेब, तुम्हाला आमची गाडी कशी वाटली सांगा की? जय विरूची जोडी ही शोले पिक्चरच्या माध्यमातून अजरामर झाली होती. तीच गाडी घेऊन तुम्ही आज रत्नागिरी शहरामध्ये आलेले आहात, तुमचं स्वागत केलेलं आहे, तुम्ही माझी संवाद साधला. आज माझी इच्छा आहे, ठिकाणी मला जय बनण्याची इच्छा आहे. वरती थोडं जयच्या रूपामध्ये जातो. लगेच रूपामध्ये अशी माझी नम्रपणे लगेच. बरं, जयने कुठे बसायचं, साईड कार मध्ये की मागे बसू मी? नाही, जयची जागा माझी जागा तुम्ही. बरं, ठीक आहे, चालेल. चला, आता जयला उतरून स्वतः राजनजी स्वतः जय झालेले आहेत आणि ते स्वतः त्यांनी आता चार्ज घेतलेला आहे गाडी चालवायचा. कसं वाटतंय जयची गाडी चालून, जय विरूची गाडी चालून? तसं राजकारणी माणसं ही नटसम्राट असतात. बर, वेगवेगळी रूप घेत असतात. अच्छा. आज माझ्या आयुष्यामध्ये शोले पिक्चर मधला जय व्हायची संधी मला आपण प्राप्त करून दिली आणि माझ्यामुळे तुम्ही आज आमदार राजन साहेबांच्या भूमिकेमध्ये आलात. लोक तुम्ही हा दोघांच्या दृष्टीने निश्चितपणे एक आनंदाचा क्षण आहे असं मला एक ठिकाणी म्हणायचं आहे. अरे वा वा वा. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ब्रेक पूर्वी महाविकास आघाडीचे नेते राजन साळवींशी बोललो. त्यांनी मवियाचाच उमेदवार यंदाच्या लोकसभेत रत्नागिरीतून बाजी मारेल असा ठाम विश्वासच दर्शवला. आता जनतेच्या मनात नेमका कोणता उमेदवार आहे हेही आपल्याला जाणून घ्यायचंय. चला. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. आता कोकणी माणसाच्या काळजात शाळी आहेच, पण राजकारण्यांबद्दल किंवा राजकारण्यांबद्दल त्यांच्या मनात नेमकी शाळी आहेत, रसाळ आंबा आहे, आंबट रातांबे आहेत, ही काटेरी फणस आहे. ते आपण पाहूया. चला. काय वाटतं कोण येईल?
मोदी साहेब. अहो पण इकडनं टक्कर तर नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत आहे. असू दे तरी सुद्धा मोदी साहेब येणारच. मग कोण नारायण राणे येतील? युतीत जे कोणी उमेदवार देतील युतीमधून आपल्याला त्यांना आम्ही मतदान करणार. आमचा घरदार मोडला त्यास कोण काय द्यायचं घरकुल पण हटायचा पण नाही देत अजून. काहीच नाही मिळालं तुम्हाला? अजून नाही. एकदा 15,000 घरकुलचे मिळले आणि आता म्हणतो परत कागद करा काय नातून एकूच मेला आम्ही. तुम्ही बोलला नाहीत कधी कोणाला मतं वगैरे मागायला आलेले तुम्ही बोलला नाहीत काय? आता मता लागू येणार ना त्याची बडबडणार आहे. बडबडणार. राजकारणात इंटरेस्ट आहे? राजकारणात नाही पण म्हणजे तसं मला वाटतं की आपण आपला जो भावी आपल्या एरियाचा जो नेता असेल तो विचार करून निवडला पाहिजे. किरण सामंतांना तिकीट मिळावं की नारायण राणेंना? दोन्ही पण काय आमचेच आहे. कोणी काय म्हणताय? रिक्षा स्टँड आहे का? आता मला सांगा, निवडणुका लागल्यात माहिती आहे का? कोणत्या निवडणूक आहेत? कोणते तुम्ही सांगा. आम्हाला माहिती नाही तर हो असं कसं माहित नाही? मतदान करताना तुम्ही? मतदान करतो आम्ही पण कोण सांगेल तिथं दाबतो. कोण सांगेल ते दाबता? कोण सांगेल तसा प्रतिष्ठित पण कोण सांगतं? प्रतिष्ठित असं अमुक ठिकाणी दाबा. आणि तुम्हाला सांगितलं का तुम्ही बटन दाबता? आम्हाला काय शिकलेले नाही सवरलेले नाही. नारायण राणेंना ऑलमोस्ट महायुतीकडनं तिकीट मिळाल्याच जमाय. तर मग कोण वाटतं विनायक राऊत टफ फाईट झाली तर विनायक राऊत की नारायण राणे? राऊत सर. राऊत साहेब का बरं? नाही असं आहे व्यक्तिमत्व चांगलं आहे गावात. अच्छा. मग राणेंचं कसं आहे? राणेंचं पण चांगलं आहे. घाबरताय का तुम्ही बोलताना? मग थोडीशी भीती वाटते ना. एकदम माझ्यावर प्रेशर आम्ही कोणाला घाबरत नाही आणि आम्ही कोणाचे पैसे आम्ही जे आहे रितसर तेच करणार आणि तेच आम्ही वागणार. तर आता जयविरूची जोडी असल्यामुळे ऐका की हसू लागायला आपल्याला बघून हसायलाच लागले तरी लोक आम्हाला. बरं आता ऐका, पुढे अजून आम्ही सांगितलं फक्त हसायचं नाही. आम्हाला लढवायची लोकसभेची निवडणूक आणि जर इकडनं उभं राहिलो आम्हाला द्याल का निवडून? नक्की देणार. नक्की देणार भाई. होप्स आलेले आहेत आपल्याला. चला नक्की राहणार. तर तुम्ही असे सगळ्यांशी घरून मिसळून वागला सगळीकडे आला गेला आणि काय केला तर तुम्हाला देणार. आम्ही मिळून मिसळून वागत होतो. तुम्ही कुठून चाललाय? चाललो मला घरी जायचं. आम्हाला घाबरलात का? घाबरलो भीती वाटली. आम्ही गब्बर नाही. आम्ही तुम्ही जायचं नाही आता. शिवसेना कोणती? ठाकरे की शिंदे? ठाकरेंची. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाविकास आघाडीचीच सत्ता येणार. कारण की चाललेला हा भ्रष्ट कारभार, या भ्रष्ट कारभाराच्या माध्यमातून ईडी सीबीआय सारख्या शासकीय संस्थांना विश्वासात घेऊन जो काय आमच्या इतर खासदार आमदारांवरती आणलेली ईडी वगैरेची जी जप्ती वगैरे जे प्रकार जे चाललेत या सगळ्याचा आमच्यासारखा सर्वसामान्य मतदार मतपेटीमध्ये आपलं मत नोंदवूनच त्याचा अधिकार दाखवेल. आम्ही एखादं सरकार घडवू पण शकतो आणि बिघडवू पण शकतो. सध्या दोन नावं खूप चर्चेत आहेत. महायुतीकडनं नारायण राणे आणि इकडनं ठाकरे गटाकडून विनायक राऊत. कोण वाटते कोण येईल? 110% विनायक राऊतांची सीट लागू शकते. आता कोकणात आहे ना शिवसेनेचं वार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे अच्छा यांचंच वार आहे. तुम्ही जर किती पक्ष आले तर तेवढेच पक्ष. हो. मी शिवसेनेला मतदान केलं त्याच्यासाठी नाही, त्यांनी विश्वासघात केला, गद्दारी केली. मला सांगा, महायुतीत राज ठाकरे जाणार अशी चर्चा आहे. बरोबर.
ठीक आहे. तुमच्या आणि राज ठाकरेंचे संबंध सुरुवातीपासून फार जुने शिवसैनिक आहे तुम्ही. कसं वाटलं राज ठाकरे आता महायुतीसोबत कसं जाणार? झालं आता ते राज ठाकरे ते काय करतील त्याचा आम्ही काय विषय ठेवतो. त्यांचा पक्ष वेगळा आहे, बरोबर की नाही. आता ते कुठे जातील हे आम्ही काय सांगू शकत ठाकरे नाही. बंधूंनी एकत्र यावं का? कोकणी माणसाला काय बंधून वाटतं? एकत्र यावं. काय होईल त्याच्याने? एकत्र आलं तर तो फायद्याचा आहे. महाराष्ट्रासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येणं हे गरजेचं आहे. आता जर राज ठाकरे तिकडे जात असतील, स्वतःच्या 1-2 खासदार मिळतील या आशेवर किंवा ईडीच्या भीतीने, तर तो त्यांचा कोण ईडीच्या भीतीने चाललंय? राज ठाकरे. आता विचारता राज ठाकरे म्हणून राज ठाकरेंचंच आहे. त्याच्यात काय आहे? ईडी बिडी आता हे जे आहे ना सगळं बीजेपी सरकार झालं. मला सांगा, फक्त शिवसेना म्हणजे आपल्या महाविकास आघाडीमध्ये सगळे भ्रष्ट आहेत. बीजेपी मध्ये कोणच भ्रष्ट नाही, आमदार खासदार एक पण भ्रष्ट नाही. जे काय चौकशी होत आहेत आता ते अरविंद केजरीवालांनी केलंय. बीजेपीत कोणच नाही, नालायक नाही, सगळे सोज्वळ्यात. आणि बरं हे तिकडे गेले की वाशिम मधून धुतलेले येतात. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचं एकंदरित चित्र पाहता येथील मुख्य लढत ही विनायक राऊत आणि तिकीट मिळालं तर, म्हणजे आता आम्ही एपिसोड शूट करतोय पण अद्याप तिकीट मिळू शकतं. तिकीट मिळालं तर नारायण राणे या दोघांमध्ये मुख्य लढत होऊ शकते. त्यामुळे आमचा इथे टिकाव लागणार नाही असं तरी सध्याचं चित्र आहे. त्यामुळे काय करायचं आता? काय प्रथा परंपरेनुसार जाऊयात पुढच्या मतदारसंघात, तिथे बघूयात आमचा टिकाव लागतोय का तिथेही दुसराच उमेदवार निवडून येतोय. तोपर्यंत पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.